नमस्कार मित्रांनो, सध्या आपण हालेबिडू सोडून भरपूरमध्ये आलो आहे आणि सगळा फॉरेस्टचा एरिया आहे आणि तुम्हाला दिसतं इथं तेव्हा गाड्या सगळ्या लावलेल्या आहेत एका ओळीनं. आणि आपल्या एका रायडरचा टायर पंक्चर झाला आहे सगळ्याच्यामध्ये. इथली जी कोकणपट्ट्यातली माणसं वगैरे ना सगळी थांबून वगैरे विचारून आता आम्ही इथनं चाक रिमूव्ह केलं आहे. एक मेंबर आला होता, त्याला रिक्वेस्ट केल्यानंतरनं पाण्याने दिले. आम्ही पाण्यानं टायर खोलला आहे. आता हा खोलल्यानंतरनं घेऊन गेलेत. आता जवळपास इथनं 4 किलोमीटरला पंक्चर झाला आहे. आता ट्यूबलेस आहे त्यामुळे पंक्चर वेळ लागेल निघायला. जवळपास बाबा वाजले किती वाजले? 1 वाजला आहे. अराऊंड आम्हाला पोचला तरी 11 वाजतील गोव्यामध्ये. मध्ये 2-3 गावात गोकर्ण वगैरे भरपूर बघायचं अजून. मेन म्हणजे आता पुढं फॉरेस्ट एरिया लागतो 20 किलोमीटरवर. तुम्हाला काळी मिरीची झाडं वगैरे मध्ये दिसतील. ही सगळी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. हा पण प्रायव्हेट प्रॉपर्टी अशी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, पण तरी मेंटेन ठेवलं. हिरवळच आहे, गार आहे. जरी असं ऊन पडलं ना की वाटत नाही, चटकेवर बसत नाही. तर असे पण अनुभव येतात वगैरे. तर आता बघा, मी ह्यांची पण टायर नवीन आहे. मी पण हिमालयनचं टायर तुम्हाला दाखवलेच. टायर बदलला, मला माहीत होतं की असा प्रॉब्लेम येतात आणि माझा टायर पण पंक्चर झालेलाच. हे मी हाल भोगलेत. त्यामुळे ह्यांचा टायर जवळपास 70% होता, 30% आहे. मग मी म्हणलो होतो की राईड होईल, पण तो माझा अंदाज चुकला. तुम्ही पण असं लॉंग राईड कधी करणार असाल, कुठली गाडी असू दे, स्प्लेंडर असू दे, कोणती CC गाडी असू दे, जर लॉंग राईड करणार असेल ना, लोकल चालते 100-150 किलोमीटर चालते. करता आम्ही असं ही जास्त 2-2.5 किलोमीटर करा ना, सगळ्यात बरं टायर चेंज करा. राईड कंटिन्यू करून आलात की परत राईड टायर चेंज करा. तो जुना टायर संपवा. आणि लाईफमध्ये एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेला जुना टायर बदलताय त्यावेळेला नवीन टायर घालताय आणि त्यावेळेला जुन्या टायरची ट्यूब आठवणीनं मागून घ्यायची. कधी असा प्रॉब्लेम आला ना की आपला आपण खोलून ट्यूब ढकलून ती जुनी ट्यूब काढून ठेवायची. हे उपयोगाला पडतं आहे. व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब करा.